हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे अध्यक्ष नमानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 13व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग, म्हणजे निसर्ग, आनंद देणारा आणि चेतना. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपथकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री शांतान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी नमामि हरिप्रिय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नाम. नमो आचार्य पदाय नित्याय पदाय प्रेमर कथादामताय नगरमतारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. कारण काल आपण अभ्यास केला होता की जे आर्चविग्रहाची सेवा, जी पूजा करतात, ते सर्वात चांगले योगी योगी सर्वात चांगले भक्त आहे, असं आपण भगवंताने आपल्याला काल सांगितलं होतं. आपण 12व्या अध्यायामध्ये हे नरसिंहदेव यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. हे सत्ययुगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून अवतीर्ण झाले होते. इस्कॉनचे संस्थापकाच्या श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्ययन वर्ग शकतो. नमनिष्ठादास प्रभू ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि जय पताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करण्यात त्यांचा आशीर्वाद घेऊन अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळे सेवा करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. तर प्रश्न आता असा की जर भक्ती हा कण असेल तर शेवटच्या 7 अध्यायी ज्ञान या मांडलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 6 अध्याय त्याला आपण कर्मयोग म्हणतात, मध्ये जे असतं त्याला भक्ती योग आणि शेवटचे ज्ञान योग. तर अ, आपण कर्म कसं करायचे ते आपण अभ्यास केले, भक्ती कशी करायची ते अभ्यास केले, पण हे दोघे कसे करायचे त्याच्यावरती आपल्याला ज्ञान लागेल. म्हणून इथे अ, जर भक्ती हा कळस असेल तर शेवटचा हा अध्याय ज्ञानाचा मांडलेले आहे. खरं तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. हे एक ते जसं मी तुम्हाला सांग कर्मातून भक्ती कशी मिळवायची याच्यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानेश्वर ते कसे मिळायचे याच्या वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीचीच चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केलं की ते व्यक्तिक्रिया त्यांचे भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वाचे ज्ञान देतात. तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा अ, अ, आपण प्रकृती म्हणजे जसं आपण पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं की ईश्वर, जीव, प्रकृती आणि प्रकृती, काळ आणि कर्म हे आपण 5 विषयावरती अभ्यास करणार आहोत. तर आपण ईश्वर कोण आहे ते आपण 7 ते 12 म्हणजे भगवान कोण आहे ते त्याची कशी सेवा करायची ते आपण अभ्यास केला. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जीव म्हणजे आत्मा कोण आहे, तो कसा राहतो ते आपण अभ्यास केला. नंतर आपण 10व्या अध्यायामध्ये आपण काळ अभ्यास केलं. काल आपण प्रकृतीचा अभ्यास केला. अ, आणि आता आपण कर्म आपण अभ्यास केलेला आहे. तर आता हे कसं, जसं आपण भौतिक जगामध्ये जसे आल्यावरती आपण लगेच आपण जे 3 तत्व आहे, जी भौतिक जगत आहे ते जे प्रकृतीचे 3 गुणामध्ये आपल्याला बंधनामध्ये टाकतात आणि त्यामुळे आपल्याला एक शरीर भेटते, त्याप्रमाणे आपण वेगवेगळे कार्य करतात. तर हे जाणून घेतलं पाहिजे. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाची आसक्ती होण्यासाठी होते.
म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. तर आता अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला 6 प्रश्न विचारलेले. तर हे काय आहे? तर प्रकृती म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ काय? ज्ञान म्हणजे काय? आणि ज्ञानाचे ध्येय म्हणजे काय? तर त्याचं भगवान आता ते पहिला प्रश्न जो अर्जुनने प्रश्न विचारला होता की हे माझे प्रिय कृष्ण, मला प्रकृती म्हणजे स्वभाव, पुरुष भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्र जाणारे आणि ज्ञान आणि गिरे ज्ञान जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवान म्हणाले, हे पृथ्वीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. तर प्रकृती म्हणजे आपला भौतिक निसर्ग, जी आपण इथे जे ब्रह्मांडामध्ये राहते भौतिक प्रकृती, त्याला भौतिक निसर्ग आहे त्याला प्रकृती म्हणतात. पुरुष म्हणजे प्रकृतीचा उपभोग घेणार, म्हणजे मी तुम्ही इथे पुरुष, आणि पुरुष म्हणजे जो उपभोग घेतो. जसं इथे इथे लिंग म्हणून आपण विचार करायचा नाही, स्त्री पुरुष असा विचार करत नाही, पण जो अ, ज्याच्यामध्ये पुरुष तत्व आहे, पुरुष पौरुष म्हणतात, ते स्त्री आणि पुरुष हे दोघे पौरुष म्हणतात, म्हणून ते प्रकृतीचे उपभोग घेतात. म्हणजे मी आणि तुम्ही हे सर्व जे भौतिक सृष्टी आहे त्याचा उपभोग घेतात, म्हणून आपण पुरुष आहे. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर आहे, कारण आपलं शरीर हे पाच पाच भगवंताची जी शक्ती आहे, जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, त्याची बनलेली आहे, म्हणून त्याला क्षेत्र म्हणतात. आणि त्याच्या शरीरातला निरीक्षक आत्मा परमात्मा शरीराचे जाणार, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याला सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये काय घडतं ते त्यांना माहित माहित आहे. त्याला आपल्याला फक्त एवढंच माहित असतं की आपल्याला ताण कधी लागली, आपल्याला भूक कशी लागली. पण आपल्याला मध्ये आजारपण आलंय, तर आपल्याला वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन ते रक्ताची तपास करावी लागते. आपल्याला डायबिटीस आहे की नाही, हाय प्रेशर आहे की नाही, नंतर जर कॅन्सर वगैरे आहे तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे तपास करतात. तर हे आपल्याला आपल्या शरीरामध्ये असून सुद्धा आपल्याला माहित नसतं. परंतु भगवंत आपल्या हृदयामध्ये असल्यामुळे त्याला सगळं माहित असते, म्हणून तो येथे भगवान याला ते क्षेत्रज्ञ म्हटलेले आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घे याला ज्ञान म्हणतात. आपण शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, जो ज्याला सर्व आपल्या गोष्टीची माहिती, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञानामधलाच इथे आपण परमात्मा, जो आत्मा आत्मा जो परमात्माचा एक अंश आपल्या शरीरामध्ये तो आत्मा आहे. आणि जो आत्माचा सर्वश्रेष्ठ वस्तू आहे तो परमात्मा आहे, कारण तो परमधामामध्ये तो परम पुरुष आहे, म्हणून त्याला परम आत्मा म्हटलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात की हे भरत, मी सर्व शरीरामधले सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाणून, आणि हे शरीर आणि त्याचं क्षेत्र जाणणे म्हणजे ज्ञान, हे माझे मत आहे. म्हणजे इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर आपण जेव्हा वेगवेगळ्या क्रिया करतो, जसं आपण कामावरती असतात, नंतर आपण झोपलेले असतात, आणि शेवटचे आपली जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण स्वप्न अवस्थामध्ये असतात, तर हे सर्व काय आहे? तर मी सर्व शरीरामधले सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाणून, आणि शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे शरीर आणि मला म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोघांना जाणायचं, याला ज्ञान म्हणतात, हे भगवंताचं मत आहे. कारण भगवान आपण झोपलेले असतात, जवळजवळ 6 ते 8 तास आपल्याला झोपले असते, तर आपल्या शरीरामध्ये तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया चालू असतात. आपण स्वप्न अवस्थामध्ये असतात, नंतर आपण जेव्हा कुठे कामावरती जातात तेव्हा आपल्याला पैसे, काम, हे सर्व आपण दिवस स्वप्न म्हणतात, आणि हे रात्री स्वप्न, हे सर्व जेव्हा हे सर्व आपल्या शरीरामध्ये चालू असतात, हे सर्व कोण जाणतात? तर क्षेत्रज्ञ जाणतो. म्हणून शरीर आणि क्षेत्र हे दोघांचे जाण्याचे जे जाणतात त्याला ज्ञान म्हणतात, ही भगवंताचा या श्लोकामध्ये मत दिलेलं आहे. तर आणखीन इथे उदाहरण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं दिलेलं आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तलाव आहे आणि त्याच्या बाजूमध्ये खूप मोठा एक शेत आहे. तर हा जो शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक शेतकरीला बघू शकता. तो शेतकरी आहे, तो त्याच्या शेतामध्ये जे काही फळ लागणार, की त्याच्या शेतामध्ये जे काही धान्य लागणार, ते त्याला माहित आहे. पण त्याच्या बाजूमध्ये बघ, इथे आणखीन एक जो शेत आहे, ते ते कोणाचं आहे ते त्याला माहित नसेल. तो आपल्याला जर आपण त्या गावामध्ये गेले, तर आपल्याला जर जाण्याचे असेल, तर आपण काय करणार? आपण त्या गावाच्या सरपंचाकडे जाणार, नाहीतर त्या गावाचा तलाठी वगैरे असतात, त्यांना विचारतात की हा जो शेत आहे त्याच्या बाजूचा शेत कोणाचा आहे. आपल्याला आपल्या शेताचं माहित असतं, पण भगवंत आहे
भगवंत आहे. तर इथे आपण भौतिक जगाचं उदाहरण दिलं तर आपल्या गावाच्या जेवढे पण शेत आहेत त्यांची माहिती कोणाकडे असतात तर ती सर्व सरपंचाकडे नाही तर तलाठीकडे असतात. तसंच आपल्या आपल्या शरीराला आपल्याच फक्त माहित असतात, परंतु दुसऱ्या शरीरामध्ये काय घडतं ते आपल्याला माहित असतं. हे सर्व कोण भगवंताला माहित आहे. म्हणून भगवान क्षेत्रज्ञ आहे. तसंच इथे इथे उदाहरण तसं दिलेलं आहे की आपल्याला फक्त आपल्या शेताचं म्हणजे आपल्या शरीराचंच माहित आहे. पण आपल्या बाजूमध्ये शरीर आहे, आपल्या उत्तर दिशेमध्ये शेत आहे, आपल्या दक्षिणाच्या बाजूने जे शेत आहे त्यांच्या आपल्याकडे ज्ञान नसल्यामुळे आपण आपण क्षेत्रज्ञ आपल्याला म्हणू शकत नाही. आपण फक्त क्षेत्र आहे आणि हे सर्व जाणण्याला क्षेत्रज्ञ आपण इथे म्हणू शकतो. पुढे भगवान म्हणतात क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञानाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदिक सूत्रामध्ये सर्वात थकीत प्रस्तुत करण्यात आले आहे. तर आपल्याला आणखीन जर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ वरती जर आपण आणखी खोलामध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अ, विविध वैदिक जे ग्रंथ आहे ते चित्रामध्ये दिले आहे ते सर्व ऋषी मुनींनी काय आहे हे सर्व विविध वेदांचा अभ्यास करून हे दिलेले आहे. तर इथे या श्लोकामध्ये म्हणतात की हे सर्व कारण परिणाम सहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले. म्हणजे क्षेत्र आहे काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, हे सर्व आपल्याला आणखीन खोलामध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला वैदिक ग्रंथाचा आपण आपल्याला त्याची मदत घ्यावी लागेल. कारण तिथे सर्व परिणाम सहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यसहित प्रस्तुत करण्यात आलं आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला सांग. तर इथे आपण हे हा एक चक्र आपण बघूया. तर आपल्या आपली मनस्थिती कशी असते त्याच्यावरती इथे दिलेलं आहे. तर इथे पहिला जो खालचा जो टप्पा आहे तो अन्नमय चेतना असते आपल्यामध्ये. वेगवेगळी चेतना असते. अन्नमय चेतना म्हणजे जो मनुष्य फक्त त्याला दोन वेळा चहा भेटली की दोन वेळा अन्न जेवण भेटला म्हणजे त्याला जो आहार आहे तोच फक्त त्याच्यावरती त्याची जी इच्छा असते ते भागल्यावरती आणखी तो आणखी काही विचार करत नाही. तो फक्त सकाळी उठल्यावरती त्याला सकाळी चहा भेटला काय नाही, दुपारी जेवण भेटलं आहे, संध्याकाळी चहा आणि रात्री परत जेवण, हे जर गोष्टीवर ज्याची चेतना असते त्याला अन्नमयी चेतनावाले म्हणतात. म्हणजे त्यांची बुद्धी आहे ते फक्त हे अन्न कसे जमा करायचे ते तसं तसं त्याचा कसं गोळा करायचा हे ह्याची जी चेतना असते त्याला अन्नमयी चेतना म्हणतात. पुढचे प्राणमयी चेतना म्हणजे आता आता मी तुम्ही सर्व भौतिक जगामध्ये राहतो तर आपण जे काही भौतिक जगामध्ये काम करतो त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे असतात. तर पैशामुळे आपण आपल्या अन्नाचा पुरवठा आहे तो आपण पूर्ण करू शकतो. नंतर आपल्याला इच्छा असते की आपला एक घर असायला पाहिजे, आपल्याकडे गाडी असायला पाहिजे, नंतर आपल्याकडे बँक बॅलन्स असायला पाहिजे. तर हे जेव्हा आपली चेतना अन्नमय असून पुढे जाते तेव्हा आपण त्याला प्राणमय चेतना म्हणतात. प्राणमय चेतनानंतर आपण आता अ, आपल्याकडे सर्व जी अ, भौतिक जगाची जी आपल्याला वस्तूची गरज आहे जसं आपल्याकडे बंगला झाला, आपल्याकडे गाडी झाली, आपल्याकडे चांगलं मुलं आहे ते चांगले शिक्षण केलं तर आपल्याला आता इच्छा झाली की मी कोण आहे, इथे माझं कार्य काय आहे, ही भगवान कोण आहे, सृष्टीची निर्मिती कशी झाली, हे जेव्हा आपल्याला इच्छा होते तेव्हा आपण ज्ञानामध्ये जातात. तर ज्ञान म्हणजे ते मनोमय चेतनामध्ये असतात. म्हणजे आपण आता हे आपली जे दोन चेतना आहे ते पूर्ण केली. जसं अन्नमय चेतना हा आहे तो व्यक्ती तमोगुणीमध्ये आहे. त्याने फक्त आहार निद्रा च्या वरती आणखी त्याच्या पलीकडे तो गेलेला नाही. नंतर प्राणमय चेतना म्हणजे त्याच्यामध्ये तमोगुण कमी आहे, थोडा राजसिक गुण आहे आणि तमोगुण आहे म्हणून तो प्राणमय चेतना म्हणे. नंतर आता तो ज्ञान म्हणजे ज्ञानामध्ये गेल्यानंतर काय होतं तर त्याची रासिक चेतना आहे आणि त्याच्यामध्ये थोडी आता सात्विक तत्व आलेले आहे. नंतर ज्ञानाच्या पुढे जाऊन तो विज्ञानमयी चेतनामध्ये विज्ञान म्हणजे आता त्याला त्याला माहिती पडलं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. माझ्या शरीर हृदयामध्ये कोण आहे वास करतो तो आत्मा म्हणजे तो क्षीरोदक्ष विष्णू वास करतोय. तर मी आता त्याच्याकडे कसं जायचं कारण मी त्याचा अंश आहे. तर आता मला आता भगवंताकडे जायचं असेल म्हणजे आपण भगवंताचं जो शाश्वत धाम आहे तिकडे जायचं असेल तर मला काय करावं लागेल तर भगवंताला शुद्ध भक्ती करायला पाहिजे. कारण आत्मा जो स्वभाव आहे तो तो आध्यात्मिक आहे.
त्याला चांगली चांगली गोष्ट आवडते. काल आपण अभ्यास केला होता की भगवान म्हणतात की जो भक्तिमय सेवामध्ये संलग्न झाला, जो अनन्य भक्ती सेवा करतो, तो निश्चितपणे माझ्यावरती येतो. म्हणजे जेव्हा आपण विद्यामय म्हणजे आपल्याला जेव्हा कळतात की आपण भगवंताचा अंश आहे, तेव्हा आपण त्याच्या जायला प्रयत्न करतात. तर तेव्हा आपली जी चेतना आहे त्याला आनंदमय चेतना म्हणजे ती शुद्ध सात्विक चेतना आहे. तर आपण लोकांना बघतात की त्यांची चेतना फक्त अन्नमय म्हणजे जे एक लहान मूल असतात, जो जन्माला येतो त्याला फक्त तो दूध प्रसन करतो म्हणजे तो अन्नमय चेतनामय. आणि काही असे भौतिक जगामध्ये जातात ते त्यांची चेतना त्याच्यावरती जात नाही, ते जे तमोगुणी असते त्यांची चेतना फक्त अन्नमय पर्यंत राहते. नंतर जेव्हा आपण अन्नमयसून प्राणमय जातो तर तेव्हा आपल्या चेतना तमोगुणी कमी होऊन राजसिक थोडी होते. नंतर आपण ज्ञानामध्ये जाऊ तेव्हा राजसिक कमी होऊन हळूहळू आपली सात्विक होतं आणि विद्यामय मनाने होऊन आणि जेव्हा आपण आनंदमय जातो तेव्हा ते शुद्ध सात्विक चेतना आपली होऊ शकतात. म्हणून आपण फक्त भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा फक्त अन्नावरती आपण आणि प्राण याच्यावरती न राहता आपण ज्ञान विद्यामय आणि शेवटचे आनंदमय चेतनाकडे जायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपण आठव्या अध्यायामध्ये आपण भगवंताची वेगवेगळी शक्ती बघली होती आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण कठोपनिषदची कथा पण घेतली होती. तर आपलं शरीर आहे जसं शरीराला शरीर आणि क्षेत्र, शरीराला क्षेत्र म्हणतात. तर हे काय आहे तर पंचमहाभूत म्हणजे जसं पृथ्वी जल अग्नी अग्नी वायू आणि आकाश हे पंचतत्व आहे, पंचमहाभूत आहे. नंतर मिथ्य अहंकार बुद्धी अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन आणि 5 इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य या सर्व त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्रामध्ये हे सर्व जे गोष्टी आहेत जेव्हा एकत्र एकच जागेवरती राहतात तेव्हा क्षेत्र म्हणजे ही सर्व गोष्टी आपल्यामध्ये असल्यामुळे याला क्षेत्र म्हणतात म्हणजे आपल्या शरीर म्हणतात. असं ह्या दोन श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये हे सर्व गोष्टी असतात असं इथे या श्लोकेद्वारा आपण क्षेत्र म्हणजे आपलं शरीर काय आहे हे आपण इथे समजून घेऊया. तर पुढे भगवान हेच म्हणतात की आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरणे जाणे, पवित्र स्थौर्य, आत्मसंयम, इंद्रिय व्यसनचा त्याग, मिथ्य अहंकार सहित जन्म मृत्यू जरा व्याधी, इंद्रियामधली दुःख दोषण जाणणे, अनासक्ती, धारदार, पत्नी, मुले बाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवास राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्य तत्व शोध हे सर्व ज्ञान आहे असं मी घोषित करतो. त्या अतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे हे सर्व भगवान म्हणतात की हे ज्ञान आहे. आपण शरीराचे आपण बघितलं की शरीरामध्ये जवळजवळ 24 गुण आहेत. तसंच हे जे हे जे तत्व दिलेले आहे भगवंताने सत्य, हे याला भगवान इथे ज्ञान म्हणतात. ते काय आहे आपण पुढे अभ्यास करूया. तर नम्रता म्हणजे काय तर आपण सन्मान मिळायचे जे समाधान मिळायचे म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. तर आपल्याला आपण नम्र व्हायला पाहिजे. अभिमान म्हणजे आपण शरीर नाही हे समजून घे आणि म्हणून सन्मान आणि अनादर समान आहे. आपल्याला कोणी सन्मान दिला की आपला अनादर नाही केलं तरी हे आपल्यासारखंच आहे. म्हणून आपल्याला अभिमान असू नये की बाबा मला काही हे सन्मान नाही दिला आणि मला आदर नाही केला म्हणून याला अभिमान म्हणतात. जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही तोपर्यंत तो हिंसाचार करतो. म्हणजे त्याला ज्ञान नाही कारण आपल्याकडे ज्ञान नसतं की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तसंच आपण काही वेळा अभ्यास केला, काही अध्यायामध्ये अभ्यास केला की 84 लक्ष योनी आहेत, प्रत्येकामध्ये आत्मा म्हणून भगवान श्रीकृष्ण राहतात, शिरोदक्षा विष्णू. आपण जेव्हा हिंसा करून आपण मांसाहार करतात तेव्हा आपण हिंसा करतात. म्हणजे भगवान म्हणतात की जो कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञान उन्नत आहे तो करतो हिंसाचार करतो. म्हणजे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण जे काही करतात तेव्हा ते हिंसा आहे. पुढे भगवान म्हणतात की अपमान सहन करण्याची सराव करा. म्हणजे सहिष्णुता आपल्यामध्ये कसं करायची तर जे काय आता तुम्ही इस्कॉनच्या या अध्ययन वर्गामध्ये आलेले आहे, तुम्ही रोज एक तास माझ्यासाठी देतात आणि जर तुम्ही आता माळा करायची सुरुवात केली तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला सर्व तुमची
टिंगल वगैरे करणार की हे काय, आता तू माळा करायला पुढे तू नंतर तिलक लावेल, काल प्रभूजीने मला विचारलं. तर हे तुम्ही सर्व केले तर तुम्हाला सर्व तुमचे जे घरचे आहे ना, तुमचे नातेवाईक आहे, ते तुमची अपमान करतील. तर ते अपमान सहन करायची जी शक्ती आहे त्याला सहिष्णुता म्हणते. इतके सरळ की तुम्ही शत्रूलाही सत्य उघड करू शकतात, याला साधेपणा म्हणतात. नंतर हे आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करणे. जसं तुम्ही ह्या अध्ययन वर्गामध्ये आले तर नामनिष्ठादास प्रभू, नंतर शिला प्रभुपाद, गुरु महाराज, जयपाताक स्वामी गुरु महाराज, हे सर्वांना तुम्ही स्वीकार केला, हे आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे स्नान हे बाह्य आणि नाम जप हे अंतर्गत. तर आपण जेव्हा ध्यान योग घेतला होता तेव्हा यम आणि नियम हे आपण अभ्यास केला होता. यम म्हणजे आपलं जे बाहेरचे जे नियम आहे, त्याला जे स्नान करायचं, नंतर चांगले कपडे घालायचे, तिलक वगैरे करायचे, हे सर्व बाह्य नियम आहे. ते आणि अंतर्गत म्हणजे नामजप. नामजप कोणासाठी करायचं, तर आपली जो आत्मा आहे त्याच्या उन्नतीसाठी करायचं, मग ते अंतर्गत म्हणजे त्याला स्वच्छता म्हणतात. आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा निर्धार म्हणजे स्थिरता. तर आता तुम्ही जर ठरवलं की आता मी 6व्या अध्यायापासून तुम्हाला मी रोज सांगतो की तुम्ही रोज माझ्यासोबत तुमच्याकडे आता घरामध्ये जर नाही की दुसऱ्या कुठल्या तरी तुमच्या घरी परिस्थिती नसेल, तर तुम्ही या जेव्हा अध्ययन वर्गामध्ये येतात तेव्हा तुम्ही सर फक्त एकच माळा करा. तुम्ही ज्या काही देवी देवतांमध्ये तुमची जी आसक्ती आहे ते तुम्ही चालू ठेवा. आम्ही एवढंच म्हणतात की तुम्ही फक्त एकच माळा करा. तर हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्यामध्ये स्थिरता येते. नंतर आत्मनियंत्रण म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल असेल की नकार इंद्रियावरती नियंत्रण ठेवणे. आपण तिसऱ्या अध्यायापासून आपण वेगवेगळ्या इंद्रियावरती आपण कसं नियंत्रण करायचं त्याचा अभ्यास केला आहे. म्हणून इथे भगवान ते त्याला आत्मनियंत्रण म्हणतात. इंद्रिय वस्तूच्या त्याग म्हणजे अनावश्यक मागण्या पूर्ण न करणे, फक्त भक्ती सेवासाठी शरीर संतुलित ठेवण्याची इच्छा. तर इंद्रिय तृप्तीचे त्याग म्हणजे अनेक लोक आहेत ते फक्त इंद्रिय भोग करतात. म्हणजे ते अ, इथे इथे इंद्रिय वस्तूचा त्याग म्हणजे काय, तर आपण चांगले पिक्चर बघायचे, ज्या डोळे उपयोग करतात, आपलं चांगलं म्युझिक वगैरे ऐकायचे आहे. तर हे सर्वांचा त्याग कसं करायचं, तर आपण जे काही ग्रहण करतात ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे. जसं आपण जे काही आपल्या घरामध्ये जेवण करतात ते आपण भगवंताला अर्पण करतो. जसं आपण काल मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती असतात तर काय करतो, आपलं भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करतात, नंतर आपण जेवण करतात. तसं हे आता तुम्ही जे भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा जेव्हा तुम्ही हे जे काही जेवण करतात, जे काही तुमचे भोजन तयार करतात, तुम्ही जे काही भगवंताला अर्पण करून जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तो प्रसाद होऊन जातात. म्हणून फक्त भक्ती सेवासाठी जे काही आपण आपली इंद्रियाचा उपभोग करतात तेव्हा ते आपण इंद्रिय वस्तूवरचा त्याग केला असं इथे म्हणू शकतो. खोटा अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे मी शरीर किंवा मन आहे या नकार मी भगवान कृष्ण सेवक आहे हे मान्य करायचं. तर आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आणि आपल्या आत्माचं नियंत्रण कोण करतं, तर मन आणि बुद्धी. म्हणजे हे दोघांचं आपण नियंत्रण केलं पाहिजे. वाईट धारणा म्हणजे याविषयी योग्य प्रामाणिक पारंपरिक आध्यात्मिक गुरुकडे नियतपणे एका भौतिक अ, जीवनाचा तिरस्कार. भौतिक जीवन म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सकाम कर्म करायची खूप इच्छा असते. आपल्याला काल आपण अभ्यास केला होता की जे आपला जो चौथा टप्पा आहे तो सकाम कर्म म्हणजे जे काही आपण अनन्य भक्ती, साधना भक्ती की निष्काम कर्म करू शकत नाही, तर चौथा जो टप्पा आहे तो सकाम कर्म. सकाम कर्म केल्यानंतर पण जे काय आपल्याला फळ आहे ते जेव्हा आपण त्याचा त्याग करतात तेव्हा तो सकाम फळ त्याग होऊ शकतात. तर इथे ही वाईट धारणा आहे ते इथे दिलेलं आहे. अलिप्तता म्हणजे कृष्णासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी. म्हणजे आपण आता तर तुम्ही कनिष्ठ भक्त आहे, तर तुम्ही सर्व काही ती जग सोडून येऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर हळूहळू तुमचं जो जे काही देवी देवताची तुम्ही जे काही रोज पूजा करतात तिकडे जर तुम्ही प्रसाद वगैरे ठेवतात आणि ते तुमच्या घरच्या जे लोक आहेत त्यांना जर तुम्ही हळूहळू त्यांचा थोडा प्रसाद दिला, तर त्यांची पण चेतना शुद्ध होऊन ते तुम्हाला मार्ग देतील की तुम्ही आता कृष्ण भक्तीमध्ये पुढे व्हा आणि कृष्णाची सेवा करा. तर आता तुमच्याकडे हे तर होणार नाही, तर तुम्ही आता कृष्णाची सेवा कशा करू शकता, तर तुमच्याकडे आता तुम्ही लॅपटॉप मोबाईल तुम्ही वापर करता. तर आमचा आता पुढच्या जो महिन्याला 15 तारीखला जो 46वा जो बॅच सुरू होणार आहे त्याची तुम्ही प्रचार करा. तुमच्या जे नातेवाईक आहे, तुमचे मित्र आहे, तुमचे काही जे इतर लोक आहेत तुमच्या सोसायटीमध्ये की तुमच्या गावामध्ये जे कुठे तुम्ही राहता त्या ग्रुपामध्ये तुम्ही ते
लिंक वगैरे फॉरवर्ड करा. ते पोस्टर तुमच्या ग्रुपामध्ये आले ते फॉरवर्ड करा. तुम्ही लोकांना सांगा की मी 12 दिवस पर्यंत आता मी अभ्यास केला. मला काय मी शिकलो भगवद्गीतामध्ये. त्यापूर्वी मी जेव्हा भगवद्गीता वाचायचं त्याच्यामध्ये मला काही कळले नाही, कारण त्याच्यात ज्ञान फार गुह्यम आहे. तर हे सर्व गुरु शिष्य परंपरामध्ये जेव्हा आपण येतं तेव्हा हे चांगलं आपल्याला कळतं. असं तुम्ही लोकांना सांग, त्यानं इकडे आल्यावरती तुम्ही भगवान कृष्णाची सेवा करू शकता. तुम्हाला अशी गरज नाही की तुम्ही रोज माळा करा, की वेगवेगळ्या तुम्ही सकाळी 4:30 वाजता उठून मंगळ आरतीमध्ये या, जप सेशन मध्ये या. हे मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही भगवान कृष्णाची एवढी सेवा तर तुम्ही करू शकता. पुढे म्हणतात की पत्नी, मुले, कुटुंब इत्यादी कोणतेही बंधन नाही. म्हणजे कृष्ण भावना भवित जीवन जगतात हे असल्याचे चालेल, किंवा ज्या गोष्टीची प्रतिकूलता जाणवते त्या गोष्टीचा त्याग करावा. आ, अगदी चित्तवृत्ती म्हणजे भौतिक नफा किंवा तोटा पाहून आनंदित किंवा दुःख न होणे, अखंड भक्ती सेवा चालू ठेवणे. तर आपण भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला इथे दिलेलं आहे की आपण जे काही अ, आनंद आणि दुःखाची आपला रोज आपल्याला वेगवेगळे क्षण येतात, तेव्हा आपण अ, अ, हर्षोल्लासाने आणि आपण निरस पण व्हायचं नाही. अखंड भक्ती चालू ठेवायला करायचं असे इथे म्हणतात. अखंड भक्ती सेवा म्हणजे भक्तीचे 9 प्रक्रियामध्ये स्वतःला गुंतायचे असते. भक्तीची 9 टप्पे आहे ते इथे आपण करू शकत नाही, कारण ते आपण जे लेवल 2 मध्ये आहे तिथे आपण सफलामध्ये अभ्यास करतात. निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा म्हणजे भौतिकवादी लोकांमध्ये मिसळची इच्छा नाही, भक्तांचा सहवास करा. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठेतरी आता प्रवासावरती निघतात, तर तुम्ही तुमच्या डोक्यावरती तुमच्या कपाळावरती, जसं मी तिला केलं तुम्ही तिला केलं, तुमच्या हातामध्ये जर जपमाला असेल तर तुमच्याकडे ते लोक अलिप्त राहतील. तुमच्याकडे भौतिक जगाचे जे आहे ते तुम्हाला तुमच्याकडे चर्चा करणार नाही की आज या गावामध्ये काय झालं, या शहरामध्ये काय झालं, क्रिकेटामध्ये काय झालं, टीव्ही सिरियलमध्ये काय झालं, हे तुमच्याशी चर्चा करणार नाही. म्हणून तुम्ही निर्जन ठिकाणी राहू शकता, कारण तुमच्या हातामध्ये बघल्यावरती ते, कारण भौतिक जगाचे लोक आहेत ते इंद्रिय भोगासाठी असतात. आणि जेव्हा आपण कृष्ण भावना भवितामध्ये येतात तेव्हा आपला एक वेगळ्या प्रकारची मनस्थिती उत्पन्न होऊन आपण लोक आपल्याकडे अलिप्त होऊन जातात. सामान्य लोकांपासून अलिप्त होतात. जसं वरती सांगितलं तसंच आहे. आणि आत्मसातचं महत्व स्वीकारणे म्हणजे अनासक्त खेळ, सिनेमा, भक्ती नसते, सामाजिक उपक्रम सोडणे घ्या, वेळाचा अपव्यय टाळा. म्हणजे आपण आता सध्या T20 वर्ल्ड कप चालू आहे आणि तुम्ही सर्व आता आलेले आहेत, तर बाकीचे लोक काय करतात, तर हे सर्व टीव्ही वरती मॅच बघत असेल, नाहीतर ड्रीम 11, नाहीतर आणखी वेगवेगळे जे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये पैसे लावतील आणि एक जुगार सारखं खेळणार आहे. तर हे सर्व काय आहे, तर हे सर्व अपव्यय आहे पैशाचा आणि वेळाचा अपव्यय. कारण तुम्ही पैसे लावले आहे म्हणून तुम्हाला हे सर्व 4 तास जवळजवळ 8 वाजता हा जो मॅच वगैरे आहे ते सुरू होऊन रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतात. तर हे सर्व काय आहे, हे सर्व वेळाची अपव्यय आहे. हे अनावश्यक खेळ आहे. सिनेमा, कारण आता पहिलं फक्त टीव्ही मध्ये वेगवेगळ्या अ, हे यायच्या मालिका यायच्या, पण आता मोबाईलमध्येच वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म वगैरे आले. तर आपल्याला आता टीव्हीची गरज नाही, आपल्याला घरी बसायची गरज नाही. आपण कुठेही जर प्रवासामध्ये गेले ते आपण सर्व मोबाईलमध्ये बघू शकतात. तर हे सर्व काय आहे, तर हे सर्व वेळाचा अपव्यय आहे. हेच वेळ जर तुम्ही भक्तीसाठी केली, तुम्ही जपमाळा केली, भगवद्गीतेचं अध्ययन केलं, नाहीतर तुम्ही श्रीमद भागवतांचं अध्ययन केलं, नाहीतर हा वेगवेगळ्या पुस्तकात जे आहे त्याचं जर तुम्ही अध्ययन केलं, तर हे तुम्ही आपला तुमचा जो वेळ आहे तो भक्तीमध्ये, कारण शेवटचा जो टप्पा आहे तो काय आहे, ज्ञान. आपण हे जे पहिले जे 5 टप्पे आपण काल अभ्यास केले ते जर आपल्याकडे जमत नाही, तर आपण शेवटची हे भगवंताचं तर ज्ञान घेतलंच पाहिजे. असं हे सर्व भगवंतानी वेगवेगळे आपल्या क्षेत्राचं, शरीराचं हे ज्ञान काय आहे याच्यावरती इथे दिलेलं आहे. आता भगवान ज्ञेय म्हणजे काय याची मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे
त्याने तू अमृताचे आस्वादन करू शकते. अनादिनी माझे अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगाचा कार्य करण्या पलीकडे आहे. भगवान म्हणतात की म्हणजे काय, म्हणजे मी तुझा आता वर्णन करून सांगतो, जे ज्याने तू अमृत स्वादन, अमृत कारण आता भगवंताने आपण अभ्यास सुरुवातीला पहिल्या दिवशी अभ्यास केला होता की भगवंत एक गाय सारखे आहे आणि त्याचं ज्ञान हे दूध सारखं आहे आणि तो प्राशन करणार कोण आहे? अर्जुन आहे. तर इथे काय म्हणतात ते आता तुला वर्णन करून सांगतो, जे ज्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादीने माझ्या अधीन असणारे ब्रह्म, अनादी आणि माझ्या अधीन, कारण आपण गर्भोदक्ष विष्णूचा जेव्हा विश्राम बघितलं तेव्हा त्यांच्या गर्भाहून ज्या ब्रह्माची निर्मिती झाली, म्हणजे आपला जो ब्रह्माची निर्मिती झाली तो कोण आहे? ब्रह्मा हे भौतिक जगाचा कार्य करणारा पलीकडे आहे. आपण भौतिक जगामध्ये राहतो, म्हणजे आपण भूलोकामध्ये, पण त्यांच्या पलीकडे कोण आहे? ब्रह्माजी आहे, ब्रह्मलोकामध्ये राहतात. ते काय आहे ते आता आपण पुढे अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, परमात्मा हा सर्व इंद्रियाचा मूळ उद्गमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवाचा पालन करता असेल तरी तो अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणाचा स्वामी आहे. जसं इथे चतुर्भुज भगवंत आहे, तो कोण आहे? तो सर्व इंद्रियाचा मूळ उद्गम आहे. तर आपण भौतिक जगामध्ये तर आपण आपली उत्पत्ती कोणामध्ये झाली? तर आपण क्षीरोदक्ष विष्णूमध्ये झाली. आपण पहिलं भगवंताने आपलं विस्तरण केलं महातत्व, जसं ज्याला आपण कारोडदक्ष विष्णू म्हणतात. नंतर गर्भोदक्ष आणि शेवटचा शिरोदक्ष विष्णू. तर सर्व इंद्रियाचा मूळतम कोण? भगवान श्रीकृष्ण आहे. पण तरी ते इंद्रिय इंद्रिय रहित म्हणजे काय आहे? आपले डोळे आहेत, आपण फक्त बघू शकतो. भगवान काय आहे? भगवंताचे जे डोळे आहे, हात आहे, नाक आहे, कान आहे, हे सर्व दिव्य असल्यामुळे ते डोळ्याहून ते खाऊ शकतात, ते नाकाहून ते पण खाऊ शकतात, ते हातमध्ये पण ते खाऊ शकतात. हे त्यांची इंद्रिय दिव्य आहे. आपण फक्त तोंडानूच खाऊ शकतात, आपण फक्त डोळ्याने बघू शकतात, आपण फक्त कानानेच ऐकू शकतात. पण भगवानची प्रत्येक इंद्रिय दिव्य असल्यामुळे ते कुठल्याही इंद्रिय कुठल्याही कामा ते करू शकतात, म्हणजे ते दिव्य आहे. जो सर्व जीवाचा पालन करता असला तरी अनासक्त आहे. म्हणजे ते जीव ते आपले पालन करतात असून सुद्धा ते अनासक्त, म्हणजे आपल्या ते आपल्याकडे इच्छा करत नाही की तो माझी सेवा, जसं आपले आई वडील आहे, आपण सेवा केल्यावरती काय आहे, त्यांना आसक्ती होते आपल्यावरती की मी त्यांचा खूप चांगलं पालन पोषण केलं, त्यांना खूप चांगलं त्यांना शिक्षण दिलं. आता आपले जे आई वडील असतात त्याला आपल्यावरती अनासक्ती होते की पुढे जेव्हा माझा म्हातारपण आल्यावरती हे मला सांभाळत, हे आसक्ती होते. परंतु भगवान आपले पालन करत असून सुद्धा ते आपल्यावरती अनासक्त आहे. ते प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे. प्राकृतिक गुणाचे काय? सत्व, रज आणि तमोगुण हे भगवंताचं नियंत्रण आहे. अ, आणि त्याचबरोबर सर्व प्रगुणाचे स्वामी आहे, कारण त्याच्याच खाली ही भौतिक जगत आणि ह्या जो अ, प्राकृतिक गुण आहे, तर त्यांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे ते त्यांच्या पलीकडे आहे आणि ते त्याच्या स्वामी आहे, असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमामध्ये वर्णन करतात. पुढे भगवान म्हणतात, परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाच्या पाहण्याचे किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळ आहे. तर जेव्हा आपण गर्भामध्ये जेव्हा असतात तेव्हा आपण आपल्यामध्ये आत्मा असतो आणि ते अ, गोलोका वृंदामध्ये आहे, म्हणजे ते फार लांब आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे ते आपल्या जवळ आहे आणि ते गोलोका वृंदामध्ये त्यांचं शाश्वत धाम आहे, तिकडे असल्यामुळे ते आपल्याकडे लांब आहे. असं या श्लोकामध्ये म्हणतात की सर्व चराचर प्राणीमध्ये अंतरात आणि बाहेर आहे, म्हणजे आत्मा म्हणून ते आतमध्ये आहे आणि सृष्टीचे पालन करता म्हणून ते बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाच्या पाहण्याच्या किंवा जाण्याची शक्तीच्या पलीकडे आहे. तर सूक्ष्म म्हणजे आपल्या ज्या केसाचा टोक आहे, आपल्या त्याचा जर आपण एक जो केसाचा टोक आहे त्याचा जर आपण 10,000 तुकडे केले, इतका सूक्ष्म आपला अ, आत्मा आहे. म्हणून त्याला इथे म्हटलेलं की ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रिय पाहण्याचे किंवा जाणण्याची ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे. आणि ते अत्यंत दूर असेल तरी ते सर्वांच्या जवळ आहे, कारण आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे ते आपल्या जवळ आहे. आणि ते भौतिक जगाहून पलीकडे, म्हणजे ते आध्यात्मिक जगामध्ये गोलका वृंदामध्ये असल्यामुळे ते अ, अ, दूर आहे. असं या श्लोकाद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे.
सर्व प्रकाशमान वस्तूचे प्रकाश उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. तो ज्ञान आहे. तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वाचा हृदयस्थित आहे. तर ते प्रकाश आहे. कारण त्यांचा जो शाश्वत धाम आहे तिकडे सूर्य चंद्राची गरज नाही. कारण तो स्वप्रकाशमान आहे. तिकडे प्रकाशाची त्या सूर्य आणि चंद्राची गरज नाही. पण आपण भौतिक जगामध्ये राहतो. आता अंधारा झालेला आहे आणि जर अमावस्या आली तर पूर्ण अंधारा होऊन जातात. म्हणून इथे भगवान म्हणतात की सर्व प्रकाशमान म्हणजे प्रकाशाचा उद्गम तो आहे. भौतिक अंधकाराचा अतीत आहे. म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण दोन दोन दिवसापूर्वी आपण अभ्यास केला होता की सूर्य आणि चंद्र काय आहे ते भगवंताचे डोळे आहे. तर हे भौतिक अंधकाराचं अतीत आहे. म्हणजे जेव्हा भगवंताचं जी शक्ती आहे सूर्य ती आल्यावरती अंधकार निघून जाते. म्हणजे ते अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. म्हणजे आपण ते भगवान कोण आहे हे त्यांची जो दोन शक्ती आपण जेव्हा घेऊन आपल्याला कळतात तेव्हा ते ज्ञान आहे. तोच ज्ञेय आहे. म्हणून म्हणजे आपलं ज्याला आपण टार्गेट म्हणू शकतात ते हे ज्ञेय आहे. भगवान कोण आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. असं इथे या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. अशा प्रकारे क्रियाकल्पाचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्त करू शकतात. तर आपल्याला जेव्हा कळतं की आपण भगवंताचे अंश आहे, म्हणजे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे आणि आत्मा कुठे असतात तर आपल्या हृदयामध्ये असतात आणि त्याचा स्वभाव काय शाश्वत, त्याचा आध्यात्मिक आहे आणि भगवंताचा स्वभाव काय दिव्य आहे. तर आपण जेव्हा आपल्याला कळणार की आपण शरीर, ज्ञान आणि क्रिया हे भगवंताने आपल्याला वर्णन केले आहे. ते जाणून जर आपण भगवंताची जी शुद्ध भक्ती अनन्य भक्ती केली तर आपण भगवंताचा शाश्वत धाम गोलकावर पोहोचू शकतात. असं या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे जेव्हा आपण अ, जे आपण पूर्णपणे आपण हे समजून घेणार की आपण शरीर नाही, आत्मा आहे. आत्माचा स्वभाव शाश्वत, अ, दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. तेव्हा आपण त्याची उन्नतीसाठी जेव्हा करणार तेव्हा भगवंताचा आपण स्वभाव प्राप्त म्हणजे आपण भगवंतासारखा त्यांचा गोलकावृंद आहे तिकडे पोचू शकताल. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला आज सांगायचा प्रयत्न केलेला आहे. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्या जाण त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होते. तर आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येतात तेव्हा आपल्यामध्ये कुठलेही विकार नसते. पण जसं जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूवरती जेव्हा आपण आसक्ती होते तेव्हा आपल्यामध्ये ही जे विकृती आहे जे विकार आहे तो उत्पन्न होते. म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे हा जो निसर्ग आहे आणि जीव हे दोन्ही अनादी आहेत. जीव म्हणजे आत्मा जे आपण अभ्यास केला होता. कारण तो शाश्वत आहे. त्याचा वध करू शकत नाही आणि भौतिक प्रकृतीचाही वध करू शकत नाही. म्हणजे ते दोन्ही अनादी असले जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून म्हणजे जेव्हा आपण अ, भौतिक जगामध्ये येतात तेव्हा हे जे सत्व रज आणि तमोगुण मुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. म्हणून आपण या भौतिक जगामध्ये आसक्त होऊन त्याच्यामध्ये कर्मबंधातून बांधून जातात आणि म्हणून आपण आपण वेगवेगळ्या कर्म करतात आणि आपण जे काही कर्म करतात गेल्या जन्मामध्ये त्याप्रमाणे आपल्याला एक नवीन शरीर म्हणतं. म्हणून आपण अ, हे जे काही आपण ह्या जन्मामध्ये करतात त्याच आपल्याला एक दुसरा शरीर तयार होऊन आपण वेगवेगळ्या योनीमध्ये जातात. जसं इथे 84 लक्ष योनी आहे. जर आपण चांगलं कर्म केलं तर आपण स्वर्गामध्ये जातो. आणखी चांगलं कर्म केलं तर आपण आणखीन वरती जाणार. असं इथे भगवान आपल्याला सांगायला प्रयत्न करतात. म्हणून आपण सदैव भगवंताची स्तुती आणि त्याची प्रार्थना केली पाहिजे असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न करतात. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणभूत असल्याने म्हटले जाते. तर जीव संसारातले विविध सुखदुःख उपभोग करण्याभूत कारणीभूत असल्याचा म्हणतात. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य म्हणजे सत्व रज आणि तमोगुणामध्ये आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे आपण वेगवेगळ्या कार्य क- कार्य करतात. पण तो शरीर करत नाही.
तो आत्मा करत नाही, तो आपले शरीर करतात. तर जीव्या शरीरातलं विविध सुखदुःख उपभोग करण्याचा असले म्हटले जातात. कारण आपण जेव्हा शरीरामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात, त्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख उपभोग करावे लागतात. तर इथे चित्रामध्ये दिलेले आहे. तर हे काय दिलेलं आहे. तर हे आपण ज्याप्रमाणे आपण कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगायचे असतात. ते आपण पुढे आपण आणखी या स्लाइडवरती आणखी फळामध्ये पुढे अभ्यास करतो. हे काय आहे. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीचे त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृती संघ केल्यामुळे असे घडतात. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होतं. जसं मी थोड्या वेळात तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं की सत्व रज आणि तमोगुणामध्ये आपण शरीर मध्ये वेगवेगळे कर्म करतात आणि आपल्याला वाटतं की नाही, माझा आत्मा करतो. आत्मा कुठलाही कार्य करत नाही. आत्मा काम कार्य करत नाही. आत्माचा स्वभाव आध्यात्मिक आहे. हे जे काही आपण जे काही कर्म करतात, जे आपल्यामध्ये जे भौतिक प्रकृतीचा गुण आहे, सत्व रजा गुण, जसं आपण आपल्या शरीरामध्ये तमोगुण असल्यामुळे आपण हिंसा वगैरे करतात. आपण जसं मी आपल्याला वेगवेगळ्या चेतना आपण अभ्यास केला की अन्नमय चेतनामध्ये आपण फक्त आपल्याला जेवण भेटले का नाही ते, नंतर इंद्रिय तृप्तीसाठी आपण मांसाहार वगैरे करतात. हे सर्व काय करतात, जेव्हा आपल्या शरीरला इच्छा असते. कारण आपल्याला मन आणि बुद्धी आहे, ते आपल्याला सांगतात की तुझी शरीरची ही इच्छा आहे, आत्माची इच्छा नाही. तर ह्याप्रमाणे जीवात्मा प्रकृती गुणाचा भोग करतात. म्हणजे आपली इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण भोग करतात, तेव्हा भोग केल्यामुळे काय होतं, भौतिक प्रकृतीचं जीवन व्यतीत करतात. म्हणून आपलं पूर्ण जीवन काय आहे, तर आपले इंद्रिय भोगासाठीच आपण पूर्ण करतात. आणि भौतिक प्रकृती संग केल्यामुळे असे करतात. सत्व रजनी तमोगुणाच्या आपण संघामध्ये असल्यामुळे, आणि याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होतात. हे काय आहे, भौतिक आपण जे वेगवेगळ्या योनीमध्ये कसे बरे वाईट व्हायचे, त्याच्यावरती पुढे आपण अभ्यास करू. तर आता आपण एवढे थोडक्यात आपण समजूया की आपला जो शरीर आहे तो सर्वात वरती आहे. जसा मनुष्य शरीर आहे, त्याच्या खालच्या योनी आहे. असं वेगवेगळ्या योनीमध्ये शेवटच्या आपण ज्या पाण्यामध्ये जे वेगवेगळ्या मासे आहे, वेगवेगळ्या जीव आहे, त्याचा आपला शेवटच्या योनीमध्ये आपण जाऊ शकतात. ते आणखीन पुढे आपण जेव्हा 14 लोकांचा जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा आणखीन आपण मी खोलामध्ये तुम्हाला सांगेन. पुढे भगवान म्हणतं की तरी या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालिक आहे, जो देखरेख करणार आणि परवानगी देणार म्हणून अस्तित्व आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. तर आपण पाचव्या अध्यायामध्ये आपण शांती सूत्र म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्या शरीराचा जो भोगकर्ता कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. आपला हित हित चिंतक कोण आहे, तोच आहे. आणि संतोषकारक कोण आहे, भगवान आहे. तर इथे भगवान हेच म्हणतात की तरी या शरीर आणखी एक दिव्य भोक्ता आहे. दिव्य भोक्ता कोण आहे, आत्मा आहे, जो भगवान आहे, सर्वोच्च मालिक आहे, जो देखरेख करणारी परवानगी देणार म्हणून अस्तित्व आहे आणि जो परमात्मा म्हणून जातो. तर परवानगी वगैरे आत्मा देतात, परंतु आपल्या शरीरामध्ये आपण मन आणि बुद्धीमध्ये आपल्यामध्ये नियंत्रण नसल्यामुळे आपण आपलं जो शरीर आहे त्याचं वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण उपभोग घेतो, जे आत्माला लागत नाही. पण त्याची परवानगी आत्मा देतो, असं इथे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात. कारण तो दिव्य भोक्ता आहे, जो भगवान आहे. पुढे भगवान म्हणतात जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणाचा विकार यामध्ये संबंधित तत्व जाणतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशी असेल तरी या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. तर इथे उदाहरण दिलेलं आहे परीक्षित महाराज. तर परीक्षित महाराज हे पृथ्वीचे सम्राट होते. तर ते अभिमन्यूचे पुत्र होते. तर एका वेळीची गोष्ट आहे. तर ते पृथ्वीचे सम्राट असल्यामुळे एका जंगलामध्ये ते कुठेतरी गेले होते आणि त्यांना ताण लागली. तर ताण लागल्यावरती ते एका ऋषीच्या आश्रममध्ये जातात. तर ऋषी जो असतात ते ध्यानावस्था असल्यामुळे ते त्यांना पाणी देत नाही. म्हणून ते काय करतात, एका मृत शरीर त्यांच्या गडामध्ये टाकतात आणि ते ठिकाणी निघून जातात. जेव्हा त्यांचा जो मुलगा आहे, ऋषीचा मुलगा आहे, तो ते बघतात की माझ्या वडिलांची ही परिस्थिती कोणी केली. त्यांना असं वाटलं की हा सर्पाने डस मारलाय, ते मृत्यू झाला. पण जेव्हा त्याला कळतो की हा
सर्प आहे तो पहिलाच मृत्यू झालेला आहे आणि एक कोणीतरी चेष्टा केली आहे म्हणून तो श्राप देतो आणि म्हणून परीक्षित महाराजाचा 7 दिवसामध्ये मृत्यू होतं. तर त्याची परिस्थिती कुठली होती? त्याला 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार होता. तर इथे भगवान काय म्हणतात, जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणाचा विकाराचा या संबंध तत्व जाणतो, की माझं शरीर नाही, मी आत्मा आहे आणि या संबंध तत्व जाणतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्तीसाठी काय पाहिजे? तर आपल्याला ज्ञान घ्यायचं पाहिजे. कारण आता जेव्हा आपलं शरीर जेव्हा आपली मृत्यूची वेळ आली तर आपल्याला ज्ञान घ्यायची गरज आहे. त्याची वर्तमान परिस्थिती कशी असेल तरी या ठिकाणी तो पुनर्जन्म, कारण त्याने भगवान कोण आहे त्याचं ज्ञान घेतल्यामुळे आता तो भगवान प्राप्तीची कशी करायची हे त्याने ज्ञान घेतल्यामुळे तो भगवंताच्या शाश्वत धामाला जातो. म्हणून त्याच्या पुनर्जन्म होत नाही असं या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. जसं आपण काल अभ्यास केला होता की काही ना ध्यानेद्वारा, काही ना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारा, तर काही ना निष्काम कर्मद्वारा परमात्माचं साक्षात्कार होते. म्हणजे पहिल्या जे 3 टप्पा आपण बघितला होता की अनन्य भक्ती, साधना भक्ती, निष्काम कर्म, आणि शेवटचे जे 3 होते सकाम कर्म, नंतर अ, अ, ध्यान आणि ज्ञान, आपण हे सर्व टप्पे अभ्यास केला होता. तर हे सर्वांनाही भगवंताची प्राप्ती होते. पण हा जो मार्ग आहे तो खूप कठीण आहे. कारण तुम्हाला किती वेळा तुम्हाला किती अध्ययन करावा लागेल. परंतु जर तुम्हाला माळा करायची असेल तर तुम्ही 5 काय 7 काय, आता आपण 10 मिनिटं लागतात. तर ते आपल्या आत्मासाठी ते खूप चांगलं आहे. जेव्हा आपण आपल्या आपल्या ध्यान आपण जपमाळा करतो तेव्हा आपलं शरीर आहे त्याची शुद्धीकरण होते. आपला आत्माचा जो आहे आध्यात्मिक स्वभाव आहे तो आणखी चांगला होतात आणि आपण चांगलं कर्म करायचा प्रयत्न करतात. म्हणून इथे भगवान म्हणतात की काही ना ध्यानेद्वारा, तर काही ना ज्ञाने अनुसरणाद्वारा, तर काही निष्काम कर्माद्वारा हा परमात्माचा साक्षात्कार होतो, असा या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. इथे उदाहरण दिलेले आहे की पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञाना परिचित नसले तरी इतरांकडून एकूण परम पुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्याकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमध्ये जन्ममृत्यूच्या मार्गात उलटतात. तर इथे माता देहुती आहे, तर त्याने आपले पुत्र होता कपिल महाराज त्यांच्याकडे ज्ञान घेतलं. तर इथे भगवान म्हणतात की पुन्हा असे काही लोक आहेत जसे देहुती माता, ते त्यांना ज्ञान होतं, आध्यात्मिक ज्ञान होतं. तर त्यानं ज्ञान कोण घेतलं? त्याच्या आपल्या मुलाकडे घेतलं. आणि हे गुरु शिष्य परंपरामध्ये आल्यामुळे ते परमपुरुष पूजा करतात. परमपुरुष कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून ते प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूच्या मार्गाला ओळंबतात. जेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्ण कोण आहे त्याची भक्ती कशी केली पाहिजे, जसं आपण भगवंताने काल आपल्याला सांगितलं होतं की साकार की निराकार कोणाची भक्ती केली पाहिजे, तेव्हा भगवंताने आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला साकारची भक्ती केली पाहिजे. आणि कशी भक्ती केली पाहिजे? तर सर्वश्र सर्व आपली जी इंद्रिय आहे ते भगवंताच्या प्रित्यार्पणे जेव्हा आपण करतात तेव्हा आपण शुद्ध भक्ती आणि भक्ती योग असं करू शकतात. असं आपण काल अभ्यास केला होता. तर इथे जेव्हा ज्यांना ज्ञान नसतं पण जे आध्यात्मिक गुरुकडे जाऊन हे ज्ञान घेतात आणि जेव्हा भगवंताची परमपुरुषाची जेव्हा पूजा करतात तेव्हा ते जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्या मार्गाचा ते ओळख असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हे भरतवर्षा, जर अचर आणि अचर असे तू जे काही अस्तित्व पाहतो आहे ते क्षेत्र आणि क्षेत्र याचा केवळ संयोगापासून निर्माण होते. जसं आपण शरीर आहे आणि शरीरामध्ये एक आत्मा राहतो, म्हणजे हे दोघांचा जेव्हा क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा आत्मा, यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा आपण अचर आणि अचर हे सर्वांच्या अस्तित्वात आपण येऊ शकतात. जसं आपण शरीरामधले आत्मा निघून गेला की आपलं फक्त इथे शरीर राहतं आणि शरीर काही करू शकत नाही. तर इथे भगवान हेच आपल्याला म्हणतात की आपल्या जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हाच आपल्यामध्ये चेतना असते. आणि जेव्हा आपल्या शरीरामधले आत्मा निघून जावं तर तेव्हा आपल्या मृत्यू होते. म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्या संयोगापासून ही सर्व निर्मिती होते. असं भगवान चर आणि अचर हे सर्वांचा होते असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्माला साथ देणारा परमात्मा मातला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधले आत्म्याचा आणि परमाचा कधी विनाश होत नाही, तो यथार्थपणे पाहतो. म्हणजे आता आपल्याला कळलं की
आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे आणि परमात्मा हे दोघे एकच आहे. आपलं फक्त अंश आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण सर्वांना यथार्थ मी पाडतो. तर आपण कधी एक कुत्र्याला कधी दगड मारणार नाही. नंतर अ, हे जे वेगवेगळे प्राणी आहेत, सर्प आहे, हे छोटे छोटे मच्छर आहेत, छोटे जीव आहेत, त्यांची आपण हत्या करत नाही. कारण आपल्याला आता कळलं की आपण आपल्याला ज्याला आपण मारतात, जसं आपण चिकन वगैरे खायची इच्छा आहे, मासा खायची इच्छा आहे, ते सर्वांमध्ये एक आत्मा म्हणून भगवान स्थित आहे. तर आपण मांसाहार जेव्हा सोडून देतं तेव्हा आपण काय करतात, तर सर्व देहामध्ये जीवात्माला साथ देणार परमात्माला जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण भगवंताला यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे ते चतुर्भुजामध्ये आपण जेव्हा पाहतो असं इथे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की आपण सर्व जीवामध्ये आपण समदृष्टी ठेवतात, असं या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य सर्व जीवामध्ये परमात्मा समान रूपाने उपस्थित असल्या पाहतो तो मनामुळे स्वतःला अधोगती होत देत नाही, याप्रमाणे प्रगतीला प्राप्त करतो. म्हणून जेव्हा आपण मांसाहारचा जेव्हा आपण त्याग करतो तर काय होतं, आपण समदृष्टी पाहतो. म्हणजे आपण एका कुत्रा, हत्ती, मांजर, अ, नंतर गाय, हे सर्वांना आपण समदृष्टीने पाहतो. तेव्हा काय होतं, तर आपली अधोगती होत नाही. कारण आपण सर्व जे आपण ज्या सर्व बाकीचे जे शरीर आहे त्यांचा आपण भगवंत म्हणून त्याचे जे आपण सन्मान करतो तेव्हा आपली अधोगती होते, आपण आपली प्रगती होते, आपण आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जाऊ शकतात. असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला म्हणतात की तुम्ही जेव्हा असं करतात तेव्हा तुम्ही सर्वाला परमात्मा समान रूपाने उपस्थित आहे असं बघतात. तेव्हा तुमची परमगतीला प्राप्ती म्हणजे भगवंताचं शाश्वत धामाचे जायचा जो मार्ग आहे तिकडे तुम्ही जायचा प्रयत्न केला, असं इथे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. तर भगवान म्हणतात, भौतिक प्रकृती निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही, हे जो पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे आपण इथे जर उदाहरण दिलं तुम्हाला जर द्यायचं असेल तर आपण भौतिक जगामध्ये आपण वेगवेगळ्या मालिका बघतात. त्या मालिकामध्ये आपण पैसे लावलेले नाहीत. आपण आपला आपण आपला घराचा उपयोग केले नाही, तरी आपण काही असे जी मालिका असतात त्याच्यामध्ये आपण खूपच आपण खूप संयोजन होऊन जाते. आपल्याला त्या जे पात्र असतात त्याच्यावरती खूप आपल्याला आसक्ती होऊन जाते. ते जेव्हा रडतात तर आपणही रडतात, ते जेव्हा खुश होतात आपण खुश होतो. म्हणजे हे सर्व काय आहे, तर भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारा सर्व क्रिया केलेले जाते. आपलं शरीर क्रिया करतात, आपला आत्मा करत नाही, काही करत नाही. जो पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे आपण हे जे काय करतात ते शरीर करतात, आपला आत्मा करत नाही. जे काही हे बघतो ते अ, त्याला इथे भगवान म्हणतात की हे सर्व काय आहे, तर भौतिक प्रकृतीच निर्माण करते आणि हा सर्व क्रिया जाणतो, स्वतःला काही करत नाही, तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे आपण शरीर आहे, आपण शरीराद्वारे आपण ही भौतिक प्रकृती करतात, आत्मा करत नाही. हे ज्या गोष्टीला जाणतो तो प्रत्यक्ष पाहतो, असं या श्लोकेद्वारा भगवान तिथे सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. तर ह्याही आपण जे काय भौतिक प्रवृत्ती करतात आपल्या शरीराद्वारे जे करतात तो आत्मा करत नाही, फक्त आपला शरीर करतात. आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या बंधनामध्ये आपण अडकले जातात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. कारण आपली जी भौतिक क्रिया आहे, आपला कर्म आहे, तो आत्मा करत नाही. आपण त्रिगुणी मायामध्ये बंधनामुळे पडल्यामुळे आपण वेगवेगळी कर्म करतो. आपण कर्मयोग करत नाही, आपण कर्मकांड करतो, असं या श्लोकेद्वारा आपण समजून. पुढे भगवान म्हणतात, आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असून कोणताही गोष्टी मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टी स्थित असलेला आत्मा या शरीरात बसलेला तरी तरी शरीरात मिसळत नाही. जसं आपण आता गेल्या काही श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की आपण भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये आपला शरीर वेगवेगळ्या करतो, आपला आत्मा करत नाही. कारण तो आध्यात्मिक आहे, तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे, तो कधीही करत नाही. जसं आकाशामध्ये अ, अ, सर्वव्यापी आकाशमध्ये त्याचे सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी आहे. म्हणजे जो वारा आहे तो सर्वव्यापी आहे, तसं भगवंत सर्वव्यापी आहे, परंतु ते कुठलंही कार्य करत नाही, आपला शरीर करतो. कारण
ते वेगवेगळ्या तत्वामुळे हे तत्व आपण उद्या जे सत्व आणि त्रिगुणियम आहे त्यामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात आहे. ते काय आहे ते आपण उद्या शिकणार आहे. तर हे त्रिगुणाच्या अवस्थामध्ये आपण आपलं शरीर आहे ते वेगवेगळ्या कर्म करतात. त्याच्यावरती खूप चांगला सखोल आपण उद्या अभ्यास करणार आहे. पुढे भगवान म्हणतात जसं सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाश करतो त्याचप्रमाणे शरीर एक जीव चेतन चेतने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जेव्हा आत्मा असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये चेतना असते. म्हणजे आपलं सर्व कार्य आपण करू शकतो. परंतु जेव्हा आपल्या शरीरामध्ये आत्मा निघून जाते म्हणजे आपलं शरीर अचिंत होऊन जाते. आपण आपलं बोट पण हलवू शकत नाही. तसंच जसा एका सूर्य सूर्य जेव्हा उदय होतो तेव्हा पूर्ण विश्वाला प्रकाशित करतो. तसं आपल्या शरीरामध्ये जेव्हा आत्मा येतो तेव्हा आपलं शरीर चिंतवान होतात. आपण सर्व आपली क्रिया करू शकतात. असं या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. या श्लोकाद्वारा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान जो ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि शिकणं यातला फरक पाहतो आणि भौतिक प्रकृती बंधन मुक्त प्रक्रिया देखील समजून तो परम ध्येयाच्या पर्यंत पोहोचतात. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगतात की जो ज्ञानाचा चक्षुने शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि परमात्मा यांचा जो फरक पाहतो की आत्मा आपल्याकडे काय करून घेत नाही. आपण जे काय करतो ते शरीराद्वारे करतात. हे जेव्हा पाहतो तो भौतिक प्रकृतीच्या बंधनात मुक्त होतं. म्हणजे जे सत्व रज आणि तम गुणामध्ये जे बंधनं आपल्यामध्ये टाकतात ते जे आपण बघतात आणि जेव्हा आपण आपली प्रक्रिया आपली क्रिया आपण बदलतात तेव्हा आपण भगवंताचं परमधाम म्हणजे शाश्वत धाम गोलकावर पोहोचू शकतात. तिथे कुठे भगवंत तिकडे कसं दिसतात आपण काही वेळा सांगितली श्याम सुंदर मुरली मनोहर असं आपण त्यांचं शाश्वत धामामध्ये तिकडे आपण त्यांना पाहू शकतो आणि तिकडे पोहोचू शकतो असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. तर इथेच आपला 13वा अध्याय पूर्ण होतो.